आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माझे मार्गदर्शक आदर्श शिक्षक आदरणीय राजेंद्र हरिभाऊ धरम सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी म्हणजे आमच्या ज्ञान पंढरीतील विठ्ठल रुक्मिणी या सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार करते। आणि आजच्या माझ्या भावनिक भाषणाला म्हणजे आयुष्यातल्या हजार भाषणांमधलं आज हे पहिलं भावनिक भाषण आहे, म्हणून काही चूक झाली तर समजावून घ्या, कारण भावनेचा कल्लोळ हृदयामध्ये गजबजलेला आहे। मुळात 6वी पर्यंत सर मी एका शिक्षकाची मुलगी असून सुद्धा एकदम ढ कॅटेगरीतली, म्हणजे इव्हन घड्याळ सुद्धा मला कळत नव्हतं। वडील प्रचंड मारायचे, रविवारचा दिवस उगवला की सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते अभ्यास घ्यायचे, परंतु सोनारांना कान टोचले तर ते वेगळेच असतात असं म्हणतात। आणि त्या पद्धतीने मग 6वीला इतिहास विषयाचे शिक्षक म्हणून धरम सर शिकवायला आले वर्गावरती। आणि त्या 1 वर्षामध्ये माझ्यामध्ये इतका बदल झाला की ढ कॅटेगरीतनं विद्यालयात सर्वांना परिचित असणारी आणि टॉपर मुलगी अशी माझी जडणघडण झाली। आणि मला असं वाटतं की त्याला कारणीभूत धरम सर आहेत। आणि सरांबरोबरच त्यावेळेस जे सगळे आमचे शिक्षक असतील, आदरणीय आढाव सर असतील, गांगडे सर असतील, चव्हाण सर असतील, कटारे मॅडम असतील, खरे मॅडम असतील, बनकर मॅडम असतील, इथल्या सगळ्या शिक्षकांनी आमच्यावरती जे संस्कार केलं, जे प्रेम आम्हाला भरभरून दिलं, त्यामुळे आज अनेक पिढ्या म्हणजे 19 वर्ष सरांचं इथे पडेगावमध्ये कार्य आहे। आणि ह्या 19 वर्षामध्ये प्रचंड पिढ्या आमच्या गावामध्ये घडल्या आणि म्हणून सगळे ग्रामस्थ सरांवरती प्रेम करतात, कारण सरांचं कामच तेवढं काही दिप्यमान आहे। मुळात सर ज्यावेळेस वर्गामध्ये इतिहास विषय शिकवायला यायचे त्यावेळेस फक्त इतिहासातल्या पाठ्यपुस्तकामध्ये शासनानं जे बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा इतिहासातले जे पाठ्यपुस्तकातले जे धड्यांमध्ये समाविष्ट प्रकरणं असतात तेवढ्या 4 ओळीपर्यंत सरांचं शिक्षण, सरांचं अध्यापन मर्यादित नव्हतं। तर बाबासाहेब शिकवायला लागल्यानंतर किंवा महात्मा फुले शिकवायला लागल्यानंतर सर इतक्या प्रेरकपणे तो धडा शिकवायचे की त्या धड्याच्या पलीकडे जाऊन पूर्ण महात्मा फुले समजून घ्यावे वाटायचे, पूर्ण आंबेडकर समजून घ्यावे वाटायचे, पूर्ण शाहू महाराज समजून घ्यावे वाटायचे। आणि मग आमची पावलं आमच्याही नकळत आमच्या लायब्ररीकडे वळायची आणि अखंड महात्मा फुले, अखंड बाबासाहेब आम्ही समजावून घेतले। आणि मग त्यानंतरच्या कालावधीमध्ये वाचनानं माणसाचा मेंदू प्रगल्भ होतो आणि मग मला विचारमंथन करायची, भाषण करण्याचा एक लळा लागला। आणि नंतर राज्यस्तरावरती सुद्धा अनेक पारितोषिकं मी पटकावली। आजही विधानसभा असेल, लोकसभा असेल, विविध पॉलिटिकल लीडर असतील, त्यांच्यासाठी कंटेंट रायटर म्हणून मी काम करते। तर 3 महिन्यांचं आमच्या 10 मुलांचं 32 लाखाचं पॅकेज आम्हाला मिळालं। तर मी वडिलांना म्हटले की हे सगळे धरम सरांची ग्रुप आहे, ही सगळी आढाव सरांची ग्रुप आहे, ही सगळी आमच्या इथल्या शिक्षकांची ग्रुप आहे, कारण त्यांनी तेवढी मजबूत पायाभरणी केली। 6वीला सरांनी माझी मजबूत पायाभरणी केली। मी 7वीला गेले आणि एक दिवस दुपारी 12-12:30ला आम्हाला कळालं की सरांची बदली झाली। 12:30ला मला जेव्हा कळालं की सरांची बदली झाली, 7वीची मी 12-13 वर्षाची, रडायला लागले। त्या दिवशी मी दुपारचा डब्बा सुद्धा खाल्ला नाही, संध्याकाळी घरी जाईपर्यंत रडत होते। जेव्हा माझे वडील त्यांच्या शाळेतून आले आणि शाळेतून आल्यानंतर पप्पांनी बघितलं आपल्या लेकराचे डोळे सुजलेले आहेत, तिला ताप आलेला आहे आणि तिने प्रचंड टेन्शन घेतलंय, शाळेतल्या एका शिक्षकाची बदली झाली म्हणून। आणि मग पप्पा म्हटले बेटा काळजी करू नको, आपण काहीतरी प्रयत्न करूयात। आणि मग प्रयत्न करूयात म्हटल्यानंतर पप्पांनी काय केलं, मला काही गोष्टी समजावून सांगितल्या। आणि दुसऱ्या दिवशी कुठून धाडस आलं काय माहिती नाही मला, मी हट्टानं प्रेमानं म्हणजे एखादं लहान लेकरू एखादी गोष्ट हवी असेल तर आपल्या घरातल्या माणसांना ज्या पद्धतीनं हट्टानं मागतं की बाबा मला हे पाहिजे, आम्ही आमच्या गावातील आदरणीय भाऊंच्या घरी मी गेले, 70-80 पोरांचा मोर्चा घेऊन मी गेले, त्या मोर्चाचं प्रतिनिधित्व मी केलं। आणि गेल्यानंतर भाऊंना म्हटलं आम्हाला आमचे धरम सर पुन्हा आमच्या विद्यालयामध्ये हवे आहेत, नाहीतर आम्ही उद्यापासून शाळेलाच येणार नाही। आणि मग भाऊंनी सुद्धा एवढ्या भावनिकपणे, इतक्या व्यवस्थितपणे, हजरजबाबीपणे तिथे लगेच उत्तर विभागाचे आपले तत्कालीन जे प्रमुख होते अरुण कडू पाटील साहेब, त्यांना फोन लावला आणि त्यांच्याशी माझं संभाषण करून दिलं। आणि संभाषण करून दिल्यानंतर मी त्यांना सांगितलं फोनवरती की माझ्या विद्यालयातील अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक आदरणीय राजेंद्र हरिभाऊ धरम सर यांची बदली झाली आहे आणि ते आमचा भावनिक विश्व उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे ती बदली। आम्हाला आमचे सर आमच्या विद्यालयात परत हवे आहेत, तुम्ही काहीही करा आणि ती बदली कॅन्सल करा, नाहीतर उद्यापासून आम्ही शाळेत येणार नाही आणि आम्ही 100 पोरं शाळेत येणार नाही। अरुण कडू पाटील साहेबांनाही कौतुक वाटलं असावं। आणि सर गुरुवारी सरांची बदली झाली, शुक्रवारी सर कोल्हारमध्ये हजर झाले असतील आणि तिकडचे शिंदे सर मला आजही आठवतं, सरांची मी दिलगिरी व्यक्त करते, तेही चांगलेच होते पण लळा असतो ना। तर मग शुक्रवारी सर तिकडे हजर झाले आणि पुढच्या
यशवंत विद्यालयात आलेले होते. यशवंत विद्यालयात हजर झाले होते. मला सांगायचा उद्देश हा की सर आजच्या काळामध्ये आपण बघतोय की अनेक असेही शिक्षक आहेत की ज्यांच्यावरती पॉस्कोचे गुन्हे दाखल आहेत. समाजामध्ये प्रचंड भयावह परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते. आणि अशा परिस्थितीमध्ये हे माझे वडील मला सांगत असतात शिक्षक म्हणून की तिथे तुझ्यासारखी सावळी छोटीशी बडबड करणारी पायामध्ये छमछम पैंजण घालून बागडणारी पोरगी बघितली की मला तुझं बालपण त्या पोरीमध्ये दिसतं. त्यावेळेस मी माझ्या वडिलांना म्हटलं, पप्पा तुम्ही जसं दुसऱ्याच्या लेकरामध्ये आपली मुलगी बघता ना, तसंच माझ्या शाळेमध्ये तुमच्या म्हणजे दुसऱ्याच्या लेकरामध्ये तुमची मुलगी बघणारे शिक्षक तिथे आहेत. आणि म्हणून धरम सरांच्या जो पूर्ण व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांचा जो शैक्षणिक कालावधी आहे, या कालावधीमध्ये त्यांनी जे काम केलं, त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी आमच्यावरती बिंबवल्या, त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही घडलो. आणि आमच्या गावामध्ये आणि त्यांनी जिथं जिथं काम केलं, मला पूर्ण खात्री आहे की सशक्त मेंदूची फौजच फौज तरुणांची त्यांनी निर्माण केली. आणि म्हणून सरांचा आम्हाला अभिमान आहे, आदर आहे. मुळात सरांनी आम्हाला फक्त त्रिकोण, चौकोन, अष्टकोन इतिहासाच्या माध्यमातून समजून सांगितले नाही. म्हणजे इतिहासामध्ये लढायांचा त्रिकोण असतो, अष्टकोन असतो, चौकोन असतो, त्याबरोबर त्यांनी आम्हाला सकारात्मक दृष्टिकोन शिकवला. सोबतच सरांनी आम्हाला फेसबुकपेक्षा त्या कालावधीमध्ये बुक फेस करायला शिकवलं. सकाळी सकाळी आता मुलं पेस्ट करण्याआधी पोस्ट करतात, आम्हाला सरांनी आयुष्य कसं सशक्त बनवायचं ते शिकवलं. त्या पलीकडे जाऊन आताची पिढी जी आहे ती आयुष्य व्हॉट्सअपचं स्टेटस ठेवण्यामध्ये स्वतःला धन्य समजते, परंतु सरांनी आम्हाला आयुष्याचं स्टेटस कसं ठेवावं, आयुष्याचं स्टेटस निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे, या संदर्भात आम्हाला सरांनी खऱ्या अर्थानं खूप मौलिक मार्गदर्शन केलेलं आहे. त्या पलीकडे जाऊन सांगायचं तर मला आजही एक प्रसंग आठवतो की असंच काहीतरी माझं पण म्हणजे लहानपणापासून वक्तृत्वामुळे असेल किंवा जेनेटिकली असेल, स्वभाव थोडासा रागीट चिडचिडा आहे. आणि त्या स्वभावामुळे मी सारखी भांडत असायची. तेव्हा सरांनी मला एकदा बाजूला घेतलं आणि सांगितलं, बाळा, सचिन तेंडुलकरला कुणी काही अपशब्द वापरले तर त्याची जी उत्तरं असतात ती उत्तरं तो बॅगने देतो, कर्तृत्वाने देतो. म्हणजे तू एवढी वाकली काय शब्द वापरले असतील, चुकीचं बोललं असेल तर त्या व्यक्तीबरोबर भांडण करण्यापेक्षा तुझ्या कर्तृत्वातनं उत्तर दे. आणि म्हणून सरांचं जे सगळं आजपर्यंतचा जो इतिहास आहे किंवा इतिहासाच्या माध्यमातून त्यांनी आमची कशी जडणघडण केली आणि इतिहास शिकून वर्तमानामध्ये कसं वागायचं आणि भविष्य कसं घडवायचं याचा जो त्यांनी संगम विद्यार्थ्यांमध्ये घालून दिला, त्यामुळे खरं तर आम्ही त्यांचे खूप कृतज्ञ आहोत. आणि मी 6वी-7वीला असताना एक कविता लिहिली होती सरांवरती, ती आजही मला जशीची तशी उद्भवत आहे. ती कविता मी मांडू इच्छिते. त्या कवितेमध्ये भाव आहे तो सगळ्यांनी समजून घ्यावा ही नम्र विनंती. अखंड विश्वसागरात तरंगत होती माझी नाव, दिशांचा नव्हता माग मोसना मोहिमेचा ठाव, अस्ताव्यस्त वादळात नाव अडकली तडाख्यात, बेधुंद लाटांच्या हेलकव्यात फरकटलेल्या अंधारात, तोच दिसला एक दीपस्तंभ, तोच दिसला एक दीपस्तंभ, मार्गदर्शक बनला आधारस्तंभ, उरली नाही कशाचीही खंत, सुरू झाला ध्येयपूर्तीचा आरंभ. आणि म्हणून सरांनी आम्हाला जे प्रेम दिलं, जी माया दिली, त्या पद्धतीने आमच्यावरती संस्कार केले, म्हणून आयुष्यभर आम्ही कृतज्ञ राहू. आणि सर, सेवानिवृत्ती म्हणजे निवृत्ती नसते. शिक्षक कधीच निवृत्त होत नाही कुठलाही, कारण शिक्षकांची जी मुलं आहेत म्हणजे आम्ही सगळे तात्विक अर्थात ज्यांना घडवलेलं आहे, तर ती सगळी मुलं त्या शिक्षकांनी दिलेल्या क्रियांनी कायम चिरंतन ठेवत असतात. म्हणून शेवटी जाताना आणि विचार मंचाची रजा घेताना कुसुमाग्रजांची कणा ही कविता या ठिकाणी सांगू इच्छिते आणि त्या कवितेला शेवट करू इच्छिते. आणि ती कविता सरांना सुद्धा मला डेडिकेट करायची आहे. ती कविता अशी आहे. ओळखलं का सर मला पावसात आला कुणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई आली पाहुणी, गेली घाट्यात राहून, माहेर वाशी 4 भिंतीत पोरीसारखी नाचली, एकटी कशी जाईल सर, बायको मात्र वाचली, चूल विजली भिंत खचली, होतं नव्हतं गेलं, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडं ठेवलं, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखल गाळा काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. आणि मग धरम सरांसारखा भावनिक आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक असेल तर तो, अरे माझ्या विद्यार्थ्यावरती एवढं संकट कोसळलंय, खिशाकडे हात टाकतो. आणि मग पुढे कुसुमाग्रजांनी लिहिलंय, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडलाय संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. सरांना एक विनंती आहे की या पुढच्या कालावधीत सुद्धा निवृत्तीनंतर आम्ही आयुष्यामध्ये कधी अडचण आली, काही आलं किंवा प्रेमापोटी राहुरीकडे आलो आणि सरांकडे आलो तर सर निश्चितच आम्हाला लढ म्हणून आशीर्वाद देतील, प्रेरणा देतील, हा आशावाद व्यक्त करते.
सरांना या पुढच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शुभेच्छा देते. भरभरून जगा, जसे तुम्ही आनंदित आहात, नेहमी आनंदित राहा. परिवाराची स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या हा आशावाद व्यक्त करते. थांबते. जय हिंद, जय कर्मवीर.